पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7। ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू पैगा तू यगोक्तू झालासी आता मज समग्राते जानसी ऐसे आपल्या तळहातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी इत विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पयाधी जाणावे तेची लागे मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तरी नावन ढळे टेकली सांता तैसी जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पावली निघे तरकू आईनी नेघे अंगी जयाचा अर्जुना तया नाव ज्ञान एरं प्रपंचू हे विज्ञान तेत सत्यबुद्धी ते अज्ञान हे ही जाण आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे ऐसे वर्मजे गुड ते कीजेल वाक्यारूढ जेने थोडे न पुरे कोड बहु मनीचे जेने सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरो नेदी पैगा मनुष्याची या सहस्त्रशा माझी विपाईले याची एत धिवसा तैसे या दिवसे करा भोवसा माझी विरळा जाणे जैसा भरलिया त्रिभुवना आतू एकू एकू चांगू अर्जुना निवडून कीजे सेना लक्षवरी की तयाही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी ते वेळी विजयश्रियेच्या पाटी एकची बैसे तैसे असतेचा महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे मनवणी सामान्य गानो हे सांगता वडील गोठीगा आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि येते प्रकृती म्हणिजे जे अष्टदा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजे ये स्तव हे अष्टदा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तेची गाता परेसी विवंचना आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार भिन्न हे आठो भाग आणि या आठांची जे साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था ते नाम व्यवस्था जीव वैसी जे जडाते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोह पै बुद्धीचा अंगी जाणणे ते जियेचे जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे निविंदाणे जगची धरिजे ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाचिया अंगा घडे ते भूतसृष्टीची पडे टाकसाळ चतुर्विदू ठसा उमटो लागे अपैसा मोला तरी सरिसा परिथरची आनाण होती 84 लक्ष थरा एरामिती नेनिजे भांडारा भरे अधिशून्याचा गाभारा नाणे आसी ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची दरी जे अकुनी नाणे विस्तारी पाटी तयाची अटनी करी माझी कर्मा कर्माची व्यवहारी प्रवर्तुदावी
हे रूपक परी असो सांग उघड जैसे परी येसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे आणि प्रकृती तव माझा ठाई बिंबे येत आन नाही म्हणून आधी मध्ये अवसान पाही जगासी मी हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता इजे मूळ ते रश्मी नवती केवळ होय तो भानू तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी जै उपसंहरुणी की जेल ठी तैमीची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी वडे असे मी विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्य अंतरी मनोनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सुरी जो प्रकाशू तो मीच जाण तैसाची नैसर्गिक शुद्धू मी पृथ्वीचा ठाई गंधू गगनी मी शुद्धू वेदी प्रणव नराचा ठाई नरत्व जे अहम भाविये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे अग्नी ऐसे आहाच तेजा नामाचे आहे कवच ते परवते केले असाच निज तेज ते मी आणि नाना विधयोनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तते आती जीवनी आपुलाला एके पवने चिपिती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जळे के ऐसे भूता प्रति आनान जे प्रकृती वसे दिसे जीवन ते आगवा ठाई अभिन्न मीची एक पै आदी चेनी अवसरे विरुडे गगनाचे अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पटीची जवहा विश्वाकार असे तब जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रलय दसे कैसे ही नवे ऐसे अनादि जे सहज ते मिगा विश्वबीज हे हातातळी तुझ देई जत असे मग उघड करुणी पांडवा जय हे आणि सिली संख्याची आगावा तयाचा उपयोगू बरवा देखशील परी हे अप्रासंगिक आलाप आता असतो न बोलो संक्षेप जान तपियाच्या ठाई तप ते स्वरूप माझे बळया माझी बळ ते मी जाणे अढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामू जेने अर्थास्तव धर्मू थोरू केला देवी विकाराचे नि पैसे करी किर इंद्रियाचे आसी ऐसे परिधर्मासी बेखासे जाओ नेदी जे अप्रवृत्तीचा अवाटा सांडूनी विधीच्या निघे वाटा तिवीची निमाचा दिवटा सवे चाले कामू ऐशिया ओजा प्रवर्ते म्हणून धर्मासी होय पुरते मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके ऐसा नियतू का कंदरपू जो भूताया बीजरूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा हे एक एक किती सांगावे आता वस्तू जातची आगवे मजपासून जाणावे विकारले असे जे सात्विक हनभाव का रज तमादी सर्व ते मम रूप संभव ओळखतू हे झाले तरी माझा ठाई पर्यया माझी मी नाही जैसी स्वप्नीचा डोही जागृती न बुडे ना तरी रसाचीच सुघट जैसी बीज कनिका तरी घनवट परी तेस्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टांचा ठाई सांगपा बीजपणासे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारीला दिसे पै गगनी उपजे आभाळ
परी येथे गगन नाही केवळ, अथवा आभाळी होय सलील, तेथे अभ्र नाही. मग तया उदकाचेनी अवेशे, प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, तिये विजू माझी असे सलील काही. सांगे अग्निस्तव धूम होय, ते धुमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारिला असे. परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, कावायाची आभाळी आकाश लोपे. हागा स्वप्न हे लटिके मनोये, परी निद्रावशे बांधले होये, तब आठवू काय देता आहे आपण पेया. हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे नगिळी जे काही. तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनी कजैसी. मनवनी भूते माते नेनती, माझीच परी मी न होती, जैसी जळीच जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वीचा घटू की जे, सवेसी पृथ्वीसी मिळे जरी मिळविजे, एरवी तोची अग्नी संगेसी जे, तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व, हे माझेची कीर अवयव, परी माया योगे जीव दशे आले. म्हणून माझेची मी नवती, माझेची मज न ओळखती, अहम ममता भ्रांती विषयांद झाले. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये. जे ब्रह्माचळांचा अधाडा, पहिलिया संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूताचा बुडबुडा सानाला. जे सृष्टी विस्ताराचे निओघे, चढत काळ कल्पनेचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. जे गुणघनांचे निवृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊन जात नगरे यमनी यमांची. जे द्वेषांचा अवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन. जेत प्रपंचाची वळणे, कर्माकर्माची उभाने, वरी तरताती ओसाने सुखदुःखांची. रतीची आ बेटा, आदळती कामाची आ लाटा, जेत जीवफेन संघाटा सेंग दिसे. अहंकाराची आ चळिया, वरी मदत्रयाची आ उकळिया, जेत विषय उर्मीच्या अकलिया उल्लाळे घेती. उदो अस्तांचे लोंडे, पडित जन्ममृत्यूचे चोंडे, जेत पाच भौतिक बुडबुडे होती जाती. सुमोह विभ्रम मासे, गिळत धैर्याची अविसे, तेत देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे नि खडुळे, रेवले असतेचे अवगाळे, रजोगुणाचे नि खळाळे स्वर्गू गाजे. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबुना हे दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे निवबडे, झळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळाकाचे. तया पानियाचे नि वहिलेपणे, अजुनी न धरिती उभाने, ऐसा मायापूर हा कवने तरी जे लगा. एत एक नवलाओ, जो जो कीजे तरुणो पावो, तो तो आपाओ हो येते ऐक. एक स्वयं बुद्धीचा बाही, रिगाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेचा डोही गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाची आ सांगडी, घेतल्या अहंभावाची धोंडी, ते मदमिनांचा तोंडी सगळेची गेले. एकी वयसेचे जाड बांधले, मग मनमथाची एक आसे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळोनिया. आता वृद्धाप्याची आ तरंगा, माझी मती भ्रंशाचा जरंगा,
तेने कवळीजी जाती पैगा चहूकडे. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाचा आवर्ती दाटत, आपदा गिदी चुंबी जत उधवला ठाई. मग दुःखाचे बरबटे बोंबले, पाठी मरणाचे रेवे रेवले, ऐसे कामाचे कासे लावले ते गेले वाया. एकी यजनक्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाचा कपाटी शिरकोनी ठेले. एकी मोक्षी लागा वयाची आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधाचा. जेत वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो ये योगे तरी विपाये तो. ऐसे जीवाची अंगवणे, ये माया नदीचे उतरणे, हे कासया सारिखे बोलणे म्हणावे पा. परी अपत्य शिळा व्याधी, कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, की रागे सांडी रिद्धी आली शांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, नातरी भेडा उलटे विवसी जरी. पाडस वागूर करांडी, जरी मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. मनोनी गा पंडू सुता, जैसी सकामान जिनवेची वनिता, तैसी मायामय हे सरिता न तरवे जीवा. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच तडी सरले माया जळ. जया सद्गुरु तारू फुडे, जे अनुभवाची एक आसे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे कळले. जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाचिया झुळका चुकवणी, अनुरागाचा निरोतावणी पाणी ढाळू. जया ऐक्याच्या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पैलतीरा झोपावले जे. ते उपरतीचा वावी सेलत, सोमभावाचेनी थावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाविले बहुवस नाही. जे भोवता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढले अधोगतीची लाज नेनवे, आणि करिता तिजे न करावे वेदू म्हणे. पाहे पा शरीराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडूनिया. इंद्रिय ग्रामीचा राजविधी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतरांची मांदी मेळविताती. दुःख शोकाच्या घाई, मारली याची सेची नाही, ही सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. म्हणून ते माते चुकले, ऐका चतुर्विध मज भजले, जी आत्महित केले वाढते गा. तो पहिला अर्थू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा. तेथ अर्थू तो अर्थीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजे नितेने इच्छिजे अर्थ सिद्धी. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक उपाही ज्ञानिया जो. ते तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदाभेदांचे कडवसे, मग मीची झाला समरसे, आणि भक्तू ही तेवीची. परी अनेकाची दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे न उरे, तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्याला. जरी पवन हलवून पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे असे जैसा. तैसे शरीरे हन कर्मे, तो भक्त ऐसा गमे,
परी अंतरे प्रतिती धर्मे मीची झाला. आणि ज्ञानाचेने उजळलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसाची मने उचंबळला सांता. हागा जीवा पैलकडील एक खुणे, जो पावनी वावरोही जाणे, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. म्हणून आपला आलिया हिताचे लोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मेची करी वालभे ऐसा ज्ञानी ऐकू. पाय पा दुबतेची आशा, जगची धेनुशी करीत आहे फासा, परी दोरे विना कैसा वत्साचा बळी. काजे तनु मनु प्राणे, ते अनेक काहीच नेणे, देखे तया ते म्हणे हे मायच की माझी. ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनू ही तैसीची प्रीती. या लागी लक्ष्मीपती बोलिले साच, हे असो मग मनीतले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियंते आम्हा. परी जाणोनिया माते, जो पाहो विसरला मागोते, जैसे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले. तैसी अंतकरण कुहरी उपजली, जयाची प्रतिती गंगा मजमिनली. तुम्ही हे काय बोली फार करू. एरवी ज्ञानिया जो मनिजे, तो चैतन्याची केवळ माझे, हे न मनावे परी काय कीजे, न बोलणे बोलो. जेतो विषयांची मोठ झाडी, माझी कामक्रोधांची साकडी, चुकावून आला पाडी सद्वासनेची आ. मग साधू संगे सुभटा, उजू सक्तर माचिया वाटा, अप्रवृत्तीचा अवाटा डाओलोणी. आणि जन्मशतांचा वाहतवना, तीवीची आस्तेच्या नलेची वाहना, तेत फलहेतूचा उगाणा कवनू. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया येती, तव कर्मक्षाची पहाती पहाट झाली. तशीच श्रीगुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची उतपली पडली, तेत साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे, तेवता मीच तया युकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. हे असो अनेक काही, तया सर्वत्र मी वाचोनी नाही, जैसे सब्बाहे जळरोही बुडालिया घटा. तैसा तो मज भीतरी, मी तया आतू बाहेरी, हे सांगिजे बोलवरी तैसा नव्हे. म्हणून असो हे या परी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलेनी करी आपू विश्व. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी तोची. जयाचे प्रतितीचा वाखोरा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अथी. एर बहुत जोडिती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. आणि फळाची हवा, हृदयी कामा झाला रिगावा, की तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पासीच माते चुकले, मग सरभावे अनुसरले देवतांतरी. आधीच प्रकृतीचे पाईक, वरी भोगा लागी तवरंक, मग तेने लुलुपे कौतुक कैसे भजती. कवनीतिया नियम बुद्धी, कैसिया हन उपचार समृद्धी, का अर्पण यथाविधी विहित करणे. पैजो जिये देवतांतरी, भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरवितामी. देवो देवी मीच पाही, हाही निश्चय त्यासी नाही, भावते ते ठाई वेगळाला दरी. मग श्रद्धायुक्त तेतीचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. ऐसे जेने जे भाविजे, ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. परी ते भक्त माते नेनती, जे कल्पने बाहेरी न निगती,
मनोनी कल्पित फळ पावती अंतवत. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन. एल फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. हे असो परोते मग हो का आवडे ते. परी यजी जो देवता ते तो देवत्वासीच ये. एल तनु मनु प्राणी जे निरंतर माझी येची वाहनी. ते देहाच्या निर्वाणी मीची होती. परी तैसे न करीती प्राणीये वाया आपली हिती वाणीये. पै पोहता ती पाणीये तळहाती चेनी. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे. आणि मनी तरी का आठविजे थिल्लर उदकाते. हे ऐसे काहीसे या करावे जे अमृतीही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होनी का नसावे अमृता माझी. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा. का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया न व्हावे. जेत उंचावतेनी पवाडे सुखाचा पैसा रोज जोडे. आपुले निसुरवाडे उडो ऐसा. तया अमापा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. सिद्ध असता का निमावे साधनवरी. परी हा बोल आघवा जरी विचारी जी तसे पांडवा. तरी विशेष या जीवा नचो जवेगा. काजे योग माया पडळे हे झाले आता ही आंधळे. मनोनी प्रकाशाच्या निदेह बळे न देखती माते. एरवी मीनसे ऐसे काही वस्तू जात असे. पाहे पा कवन जळरसे रहित असे. पवन कवनाते न शिवेची आकाश केन समायेची. हे असो एकमेची विश्वी असे. येथे भूते जे अतितली तिये मीची होनी ठेली. आणि वर्तत ती जे तुली ती मीची. भविष्यमाने जियेही तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही हो ना जाय. दोराच्या सापासी डोंबा बळी ना गवाळा ऐसी. संख्या न करवे कोणासी ते विभूतासी मिथ्यत्वे. ऐसा मी पंडू सुता अनुस्तुत सदा असता. हा संसार जो भूता तो आणे बोले. आता थोडी ऐसी गोटी सांगिजेल परियसी. जे अहंकार तनुसी वालभ पडिले. तै इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाच्या तारुण्य आली. ते तद्वेषेसी मांडली वराळीक. तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला. मग तो अजयाने वाढविला अहंकारे. जो धरतीसी सदा प्रतिकुळू नियमाही नागवे सळू. आशारसे दोंदिलू झाला सांता. असंतुष्टीची या मदिरा मत्त होनी धनुर्धरा. विषयांचा ओवरा विकृतीसी असे. तेने भावशुद्धीची या वाटे विखुरले विकल्पाचे काटे. मग चिरिले आवाटे अप्रवृत्तीचे. तेने भूते भांबावली म्हणून संसाराची अडवा माझी पडली. मग महादुःखाचा घेतली दांडेवरी. ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखोनी सनाने. जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीची ना. उजू एकनिष्ठतेचा पावली रगडोनी विकल्पाची या भाली. महापातकांची सांडिली अटवीजी. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले. किंबहुना ते चुकले वाटवधेया. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा. ऐसी या प्रयत्नाथे आस्था विये जयांची. तया तो प्रयत्नोची एके वेळे मग समग्रे परब्रह्मे फळे. जया पिकल्या रसुगळे पूर्णतेचा. ते वेळी कृतकृत्यता जगभरे. तेत अध्यात्माचे नवलपन पुरे. कर्माचे कामसरे विरमे मन. ऐसा अध्यात्म लाभतया
होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. तया ते सम्याच्या वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी तेत भेदाच्या दुबळवाडी ने निजेतो. जी साधी भूता माते प्रतितेचे निहाते धरुणी आदी दैवाते शिवतले गा. जया जाणिवेचे निवेगे मी आधी अज्ञू दृष्टी रिगे ते तनूचे नियोगे विरये न होती. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरतियाची चित्ता युगांतून हे. परी नेनो कैसे पैगा जे जडोनी गेले माझ्या अंगा ते प्रयाण याच्या लगबगा न सांडितीची माते. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतकरण युक्त योगी. तव ये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावे कार्जुन तये वेळी मागाची होता. जेथ तद्ब्रह्मवाक्य फळे जे नानार्थ रसे रसाळे बहकतः ती परिमळे भावाचेनी. सहज कृपा मंदा निळे कृष्णद्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडली. ती प्रमयाचीच होका वळली की ब्रह्मरसाचा सागरी चुबकडली मग तैसीची का घोळिली परमानंदे. तेने बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे. तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया हृदयाच्या जीवी कुतकुलिया होत आहाती. ऐसे वरचिलीची बरवा सुख जावो लागले फावा तब रसस्वादाची हवा लाहो केला. झाकरी अनुमानाचे नि करतळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतिती मुखे एके वेळे घालू पाहिली. तव विचाराची रसना न दाटती परी हेतूच्याही दशनी न पडती. येत आमुची मती बुडिया था वन निघे. वाचुनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी ती पुनरपी केली दृष्टी या देवेंद्रा. मग विनविले सुभटे हा हो जिये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. एरवी अवधानाचे नि वहिलेपणे नाना प्रमेयाचे उगाने काय श्रवणाचे नियंगणे बोलो लाहाती. परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची जीवा विस्मयो झाला. कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले. देवीची अर्थाची चाड मजा आहे ते सांगताही वेळू नसाहे म्हणून निरपण लवला आहे की जो देवा. ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्रावो दृष्टी सुनी देवीची माझी शिरोणी आरती आपुली. कैसी पुसती पाहे पाच जाणीव भिडेची तरी लंघो नेदी शिव. एरवी कृष्णहृदयासी खेव देवो सरळा. आगा गुरु ते जय पुसावे ते येणे माने सावध व्हावे हे एकची जाणे आगवे सव्यासाची. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे हे संजय आवडलेपणे सांगेल कैसे. ती अवधान द्यावे गोठी बुलजेल नीट मराठी जैसे कानाचे आधी दृष्टी उपेगा जाये. बुद्धीची जिभा बोलाचा न चाकता गाभा अक्षरांची भांबा इंद्रिये जिती. पहा पहा मालतीचे कळे घराणासी किर वाटले परिमळे परिवरचिली बरवा काही डोळे सुखिये नवती. तैसे देशीच्या हवावा
इंद्रे करती राणीवा, मग प्रमेयांची आगावा लेसा जाईजे. ऐसेनी नागरपणे बोलू निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे, नेत्रतज्ञ, बीड.